इराणच्या फोर्डो अणुकेंद्रावर पुन्हा एकदा हल्ला. एपी वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं मोठी बातमी समोर. तर हवाई क्षेत्र बंद करण्याचा कतारचा निर्णय. इराण आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय. इराणच्या हल्ल्याचा कतारकडून निषेध. संरक्षण दलानं हा हल्ला हाणून पाडला. कतारच्या सैन्य दलाकडून अधिकृत माहिती जारी. कुवेतकडून हवाई क्षेत्र तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात तर नेत्यानाहूंचा गळा कापला पाहिजे. इराणचा जनरल इब्राहिम जब्बारीचं वक्तव्य. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द अजून 1 महिन्यासाठी बंद राहणार. पाकिस्तान प्रशासनानं स्पष्ट केलं. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई हद्द बंद. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटकेमध्ये असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ. कोर्टाची पुढील सुनावणी 7 जुलैला होणार. 1 जुलैला INS तमाल ही स्टेल्थ मल्टीरोल फ्रिगेट युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल होणार. रशियाच्या कलिनग्राड शिपयार्डमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान वापरून ही युद्धनौका बनवण्यात आली आहे. रशिया आणि भारतानं संयुक्तपणे ही युद्धनौका बनवली. लष्कराच्या ताफ्यामध्ये स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोनचा समावेश. नागास्त्र 1R या स्वदेशी बनावटीच्या आत्मघाती ड्रोनचा समावेश. शत्रूवर नजर ठेवणारं नाही तर शोधून हवेतच उद्ध्वस्त करणारं हे नवं अस्त्र.